श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे गुरुवार आणि त्याचबरोबर जया एकादशी देखील आहे. तर या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी एक हा दिवा आवर्जून लावायचा आहे. आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करा. याने तुमचं मूल कितीही रागीट असोत, हट्टी जिद्दी असतील तरी देखील ते चांगलं वागायला लागतील. तर दिवा कसा लावायचा आहे याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी असं म्हणतात. तर यंदा ही एकादशी गुरुवार 29 जानेवारी म्हणजेच या दिवशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्यानं केवळ पापांतून मुक्ती मिळत नाही तर जीवनातील आर्थिक संकट देखील दूर होऊन प्रगतीचे मार्ग जे आहेत ते मोकळे होतात. त्याचबरोबर या दिवशी काही उपाय जर केले तर त्याचं फळ देखील निश्चितच मिळतं. तर या जया एकादशीच्या दिवशी आपल्या प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी नक्की हा उपाय करा. त्याचबरोबर तुमच्या बघा चिडचिडेपणा सोडावा यासाठी एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक आईला वाटत असतं आपला मुलगा किंवा मुलगी ही हुशार असावी, चांगलं हुशार व्हावं, चांगलं शिक्षण घ्यावं, त्याचबरोबर त्याचा हट्टीपणा कमी व्हावा, रागीटपणा कमी व्हावा. बघा तर त्यासाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर सर्वात आधी एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे, ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर त्या डिश किंवा तुम्ही प्लेट देखील घेऊ शकता आणि त्यामध्ये हळदीने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. बघा हे स्वस्तिक फक्त हळदीनेच काढायचं आहे कारण हळद ही श्री विष्णूंना प्रिय आहे. त्यानंतर स्वस्तिकाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर एक मातीची पंती घ्यायची आहे. तुम्ही पंती देखील घेऊ शकता किंवा दिवा घेतला तरी चालेल. तर अशा पद्धतीने एक मातीची पंती घ्यायची आहे. तुमच्याकडे जे असेल, जे शक्य आहे ते घ्यायचं आहे आणि त्यात 2 वातींची मिळून एक वात तयार करून घ्या आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला साजूक तूप जे आहे ते तुम्हाला टाकायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तो दिवा त्या डिशमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे व डिशसहित तो दिवा आपल्या घरातील देवघरात तुम्हाला ठेवायचा आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे व आईने आपल्या मुलांसाठी जी काही बघा इच्छा आहे, जे काही तुमच्या मनात आहे, मनोकामना आहे ती तुम्हाला देवासमोर बोलून दाखवायची आहे. हा दिवा तुम्ही कधीही लावू शकता, तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही करू शकता. बघा तिन्ही सांजेला जरी केला, तिन्ही सांजेला म्हणजेच 6 नंतर तुम्ही हा सायंकाळी केला तरी चालणार आहे. लक्ष्मी येण्याच्या वेळेला जरी केला तरी चालेल. तर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. तर मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या यशासाठी, त्याचबरोबर अगदी मनोभावे प्रार्थना करायची आहे. या उपायाने मुलांमधील चिडचिडेपणा, हट्टीपणा, जिद्दी, रागीटपणा हळूहळू कमी होण्यास फायदा होणार आहे. तसेच ते चांगला अभ्यास करू लागतील, त्यांची प्रगती देखील होणार आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे. प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करा व अनुभव घेऊन पहा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी